जन आक्रोश ही गेले 12 वर्ष प्रबोधनाचं काम करते. दुर्घटना कशा टाळता येतील यासाठी शाळा कॉलेजेस चौकांमध्ये उभे राहून आम्ही सांगतो. त्यातलाच हा भाग आहे की आम्ही जिथे जिथे लोक एकत्र येतात, तेव्हा मंदिर आहे, मस्जिद आहे, एक्झिबिशन आहे, या सगळ्या ठिकाणी जाऊन हाच संदेश देतो. त्याच्यामुळे हा जो कार्यक्रम आहे 5, 6, 7, 8 वाला नाही, सॉरी 7, 8, 9 वाला, हा कार्यक्रम त्याचाच भाग आहे. त्यानंतर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असतं. त्याच्यामध्ये ज्या प्रत्यक्ष होणाऱ्या दुर्घटना आहेत त्याची माहिती सांगितली जाते आणि लोकांना त्याचं गांभीर्य सांगितलं किंवा तुम्ही निष्काळजीपणा केला तर काय होईल, तुमच्या घरी अंधार होईल, तुमचं परिवार जो आहे, तुमचे आई वडील जे आहेत ते परावलंबी होतील. म्हणून सांगतो आम्ही की बाबा गंभीर आहे ही गोष्ट, आपण काळजी केली पाहिजे. बऱ्याच लोकांनी दिली, सगळ्यांनी उत्सुकता दाखवली जाणून घ्यायला की बस तुमचं काम काय आहे, चांगलं काम आहे. बऱ्याच लोकांना माहिती होतं. त्याच्यामुळे असं काही नवीन खूप आहे असं नाही. आता 12 वर्ष एखाद्या गावामध्ये कोणी काम करत आहे त्याचा परिणाम होतो. एकंदर 12 राज्यांमध्ये काम आहे. ते जे काम त्याचं आहे ते जे गाव आहे ते राज्य जे आहे ते आहे दिल्ली, उत्तराखंड, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक आणि गोवा. तिथे आले लोक की त्यांना सांगतो, पत्रकं दाखवतो, समजावून सांगतो की आपण वैयक्तिक करतो ना, ग्राउंड आपल्या चौकांमध्ये जे करतो तेच इथे करतो. कासखेडीकर जन आक्रोश में संस्थापक सदस्य है, सचिव है. आज हमने खासदार औद्योगिक महोत्सव में नागपुर में ये ट्रैफिक डिसिप्लिन के ऊपर और रोड सेफ्टी के ऊपर स्टॉल लगाया है. इसका उद्देश्य यही है कि बच्चे लोग जो आते हैं हमारे पास वो हमारे से जुड़े और उनको मालूम पड़े कि ट्रैफिक नियमों का पालन करना उनके हित में है. और सिर्फ बच्चे नहीं, यहाँ पे औद्योगिक महोत्सव है तो यहाँ पे बिजनेसमैन भी आ रहे हैं, औद्योगिक जन आ रहे हैं, लेडीज आ रही हैं, हाउसवाइफ आ रही हैं. हर क्षेत्र से नागपुर की जनता इस सुंदर महोत्सव में जुड़ा हुआ है. हमारी यही इच्छा है कि और ज्यादा से ज्यादा लोग हमसे जुड़ें और ये ट्रैफिक नियमों का पालन करें अपनी खुद की सुरक्षा के लिए. आज सुबह से काफी लोग यहाँ पे आके जुड़े हैं और ये हमारे पैम्फलेट्स लिए हैं और उन्होंने एक रुचि दिखाई है कि हमसे वो जुड़ेंगे. और बहुत सुंदर एक महोत्सव हो रहा है यहाँ पे नागपुर के हिसाब से. तो मेरी ये विनती है आप लोग सबसे कि ये महोत्सव में भी आएं और हमारे स्टॉल पे भी आएं और हमसे जुड़ें.